सणासुदीला आपण जे जेवण करतो तेव्हा आणि रोजच्या जेवणाला सुद्धा रंगत आणणारे असे खमंग पंचामृत. ह्या आधी मिरचीचं पंचामृत तुम्ही कधी केलंय का? चला आज करूया. 2 टेबलस्पून तेलात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिऱ्याची फोडणी. खमंगपणासाठी पाव चमचा मेथी, 8-10 कढीलिंबाची पानं, पाव चमचा हिंग आणि 2 टेबलस्पून खोबऱ्याचे पातळ काप, 1 टेबलस्पून शेंगदाणे. सगळं परतून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग हलकासा लालसर होईपर्यंत परतायचं. अशा पोपटी रंगाच्या तिखट नसलेल्या 5-6 मिरच्यांचे तुकडे त्याच्यात परतून साधारण 1 वाटीभर पाणी घालून झाकण ठेवून हे सगळं थोडंसं शिजू द्यायचं. हे शिजलं की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 टेबलस्पून भाजलेल्या तिळाचं कूट, 2 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट, 2 चमचे गोडा मसाला सगळं घालून परतायचं आणि चवीनुसार मीठ घालून साधारण 3-4 टेबलस्पून चिंचेचा कोळ घालायचा. आता हे सगळं घट्ट झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे सगळे स्वाद एकत्र येतात. सगळ्यात शेवटी 2-3 टेबलस्पून गूळ घालून त्याला पुन्हा चांगली उकळी येऊ दिली की ना घट्ट ना अति पातळ असं मिरचीचं पंचामृत तयार. नक्की करून बघा.